Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. From today onwards, we are going to start with the online lectures of the subject Advanced Accountancy, paper number 6. In today's lecture, we are going to see the syllabus of this subject as well as we will see the nature of question paper. So, let's start with the syllabus. In this particular subject, we are going to study 4 units. And out of these 4 units, the first unit is theoretical one and remaining 3 units are practical units. आपण हा जो काय आपला सब्जेक्ट आहे ॲडव्हान्स अकाउंटन्सी पेपर नंबर 6 यामध्ये एकूण 4 युनिट्स आहेत. त्यापैकी जे पहिलं युनिट आहे ते थेरॉटिकल आहे आणि उरलेले जे 3 युनिट्स आहेत हे प्रॅक्टिकल युनिट्स आहेत. दिस इज द सिलेबस ऑफ युनिट नंबर 1. हे युनिट नंबर 1 आहे. Unit number 1 is divided into 2 parts. The first part is titled as a Introduction to Financial Management. Okay, in this particular part there are 4 sub points. हा जो पहिला पार्ट आहे त्यामध्ये एकूण 4 सब पॉइंट्स आहेत. द फर्स्ट सब पॉइंट इज मीनिंग अँड स्कोप ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट. Okay, in this particular point we are going to study what is the meaning of financial management, what are the various definitions of financial management, and after that we will see what is the scope of financial management. या पॉईंटमध्ये आपण फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणजे काय, फायनान्शियल मॅनेजमेंटच्या व्याख्या कोणकोणत्या आहेत, त्याचबरोबर फायनान्शियल मॅनेजमेंटचा स्कोप काय आहे हे आपण यामध्ये पाहणार आहोत. दिस इज फर्स्ट सब पॉईंट. आफ्टर दॅट द सेकंड सब पॉईंट इज फायनान्स फंक्शन अँड फायनान्शियल गोल्स. ओके, दिस इज द सेकंड सब पॉईंट ऑफ द युनिट नंबर 1. After that, the third subpoint is profit maximization versus wealth maximization. This is one of the most important subpoint. It is because we know that it is the objective of every business to earn maximum amount of profit. Correct? Maximum profit is the main objective of each and every business. Every business, whether it is small business, medium sized business or large sized business, whether it is company, partnership or any type of business, we know that the basic objective of every business is to earn maximum amount of profit. आपल्याला माहिती आहे की कोणत्याही प्रकारचा बिझनेस असो, प्रत्येक बिझनेसचं मुख्य उद्देश काय असतो तर जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवणं. त्यामुळं प्रॉफिट मॅक्सिमायझेशन हे प्रत्येक बिझनेसचं महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह असतं. But there is one another objective or one another beneficial objective for the business, which is wealth maximization. So there is always a conflict regarding which objective should be selected by the business. Profit maximization हे बिझनेसचं ऑब्जेक्टिव्ह असावं का वेल्थ मॅक्सिमायझेशन ऑब्जेक्टिव्ह असावं. What are the benefits and what are the drawbacks of these two objectives that we are going to study in this particular point. या पॉईंटमध्ये आपण प्रॉफिट मॅक्सिमायझेशन म्हणजे काय, वेल्थ मॅक्सिमायझेशन म्हणजे काय, दोन्हीमध्ये काय फरक आहे आणि दोन्हीपैकी काय कोणतं ऑब्जेक्टिव्ह हे जास्त फायद्याचं असतं हे आपण या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. दिस इज सब पॉईंट नंबर 3. अँड आफ्टर दॅट द फोर्थ सब पॉईंट इज रोल ऑफ फायनान्स मॅनेजर. Okay, the finance manager is one of the key post. Key means important post in every company. It is because the success of every business depends upon the how the business utilizes its funds. कोणत्याही बिझनेसचं यश किंवा अपयश हे कशावर अवलंबून असतं. एखादा बिझनेस सक्सेसफुल आहे का अनसक्सेसफुल हे कशावरून ठरतं तर त्या बिझनेसमध्ये पैशाचा वापर किती चांगल्या पद्धतीनं केला जातो हे यावरून बिझनेसचं सक्सेस किंवा फेल्युअर ठरतं. आणि बिझनेसमधले जे काही फंड्स आहेत, बिझनेसचे जे काही पैसे आहेत, या पैशाचं मॅनेजमेंट करण्याचं काम, या पैशाचं व्यवस्थितपणे व्यवस्थापन करण्याचं काम हे त्या फायनान्स मॅनेजरचं असतं. इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द फायनान्स मॅनेजर टू हॅव अ लुक ॲट द इफिशियंट युटिलायझेशन ऑफ द फायनान्शियल रिसोर्सेस ऑफ द कंपनी. कंपनीचे जे काय फायनान्शियल रिसोर्सेस असतील, जे काय फंड्स असतील त्याचा इफिशियंटली वापर करणं हे फायनान्स मॅनेजरचं काम असतं. त्याचबरोबर फायनान्स मॅनेजरची इतर कोणकोणती कामं आहेत, व्हॉट इज द रोल ऑफ फायनान्स मॅनेजर इन अ कंपनी, दॅट वी आर गोइंग टू स्टडी इन दिस पर्टिक्युलर सब पॉईंट. फायनान्स मॅनेजरची कामं कोणकोणती असतात, त्याचा रोल काय असतो कंपनीमध्ये हे आपण या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. दिस इज सब पॉईंट नंबर 4. दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर युनिट. नाव द सेकंड पार्ट. द सेकंड पार्ट ऑफ द सब
This unit is titled as Financial Management in SEEK units. Now question is, what is the meaning of SEEK unit? SEEK units means आजारी पडलेले व्यवसाय. Here units means businesses. जे बिझनेसेस आजारी आहेत म्हणजे ते लॉसमध्ये आहेत, कदाचित ते बंद होण्याच्या मार्गावरती आहेत. ओके, अशा SEEK युनिट्सचं फायनान्शियल मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं जातं हे आपण या सब पॉईंटमध्ये पाहणार आहोत. In this part also there are 3 subpoints. The first subpoint is definition, causes and symptoms of sickness. ओके, एखादा बिझनेस हा सिक आहे हे कशावरून ठरतं? व्हॉट आर द कॉजेस, व्हॉट आर द सिम्पटम्स ऑफ सिकनेस. एखादा बिझनेस आजारी पडतो त्याला कारणं कोणती असतात? व्हॉट आर द कॉजेस, कॉजेस मीन्स रिझन्स, कारणे कोणती असतात, कोणत्या कारणामुळं एखादा बिझनेस आजारी पडतो. देन व्हॉट आर द सिम्पटम्स, सिम्पटम्स मीन्स लक्षणं. एखादा बिझनेस आजारी पडला आहे, आजारी होत आहे हे आपल्याला कशावरून कळतं? व्हॉट आर द सिम्पटम्स, आजारी आहे याची लक्षणं कोणती हे आपण या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. ॲज वेल ॲज वी आर गोइंग टू सी द डेफिनिशन ऑफ SEEK युनिट्स, which units can be classified or which units can be said as a SEEK unit that we are going to study in this particular subpoint. कोणत्या कंपनीला, कोणत्या बिझनेसला SEEK युनिट म्हणलं पाहिजे, SEEK युनिटची व्याख्या काय आहे, एखादं युनिट SEEK होण्यामागं कारणं कोणती असतात, कॉजेस काय असतात आणि SEEK युनिट झाल्याची लक्षणं कोणती असतात, हा आपला फर्स्ट सब पॉईंट आहे. आफ्टर दॅट द सेकंड सब पॉईंट इज प्रेडिक्शन ऑफ सिकनेस. आपण एखादा बिझनेस आजारी पडणार आहे, SEEK होणार आहे हे कशावरून प्रिडिक्ट करू शकतो, अंदाज कशावरून लावू शकतो? प्रिडिक्ट करणे म्हणजे अंदाज लावणे. ओके, ऑन विच पॉईंट्स वी कॅन डिसाईड ऑर वी कॅन प्रेडिक्ट वेदर द बिझनेस इज गोइंग टू बी SEEK इन द फ्युचर ऑर नॉट. भविष्यामध्ये एखादा बिझनेस SEEK होईल का नाही होणार हे प्रेडिक्ट कशावरून केलं जातं हे आपण या सेकंड सब पॉईंटमध्ये पाहणार आहोत. अँड लास्ट सब पॉईंट इज रिव्हायवल ऑफ SEEK युनिट अँड डेप्ट रिस्ट्रक्चरिंग. रिव्हायवल ऑफ SEEK युनिट, एखादं आजारी पडलेलं युनिट असेल, इट इज कॉल्ड एज अ SEEK युनिट. हाऊ दॅट युनिट कॅन बी रिव्हाइव्ड, त्या युनिटचं रिव्हायवल कशा पद्धतीनं, एखादं SEEK युनिट असेल तर ते रिव्हाइव्ह कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं? रिव्हायवल मीन्स पुनरुज्जीवन करणे. ओके, ते युनिट नॉर्मल लेवलला कसं आणता येऊ शकतं? व्हॉट आर द व्हेरियस रेमेडीज ओके दॅट कॅन बी अप्लाइड फॉर रिवायविंग द SEEK युनिट. जसं एखादा व्यक्ती आजारी पडल्यानंतर त्याला ट्रीटमेंट देऊन, त्याला औषधं देऊन, त्याला सलाईन लावून, त्याला ब्लड चा पुरवठा करून त्या व्यक्तीला नॉर्मल करता येऊ शकतं. तसं एखादं SEEK युनिट असेल, आजारी पडलेली कंपनी असेल तर त्या कंपनीला रिव्हाइव्ह, पुनरुज्जीवन कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं हे आपण या लास्ट सब पॉईंटमध्ये पाहणार आहोत. दिस इज युनिट नंबर 1. Okay, and as I said earlier that this particular unit is completely a theoretical unit. हे युनिट पूर्णपणे theoretical unit आहे. This is unit number 1. Then this is the second unit. The unit number 2 is titled as capital structure decisions. Okay, we have seen or we have studied the concept of capital right from 11th standard. We know that every business, whether it is company, whether it is partnership or sole proprietary, every business requires capital. Okay, but in case of a company requires huge amount of capital as compared to other businesses. बाकी इतर बिझनेसच्या तुलनेनं कंपनीला भांडवलाची गरज ही जास्त असते. अँड द कॅपिटल ऑफ द कंपनी, ए कंपनी collects the capital or raises the capital from various sources like by issuing equity shares, by issuing preference shares, by issuing debentures, by taking loans from the financial institutions etc. ओके, एखाद्या कंपनीला जे कॅपिटल आवश्यक असतं ते कॅपिटल गोळा करण्यासाठी कंपनीला वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात. कंपनी इक्विटी शेअर्स विकून कॅपिटल गोळा करते, कंपनी प्रेफरन्स शेअर्स विकते, कंपनी डिबेंचर्स विकते, कंपनी कर्ज काढते आणि जे काय कॅपिटल आहे त्या कॅपिटलची हे जी गरज आहे ती गरज हे भागवत असते. ओके, मग हा जो काही कॅपिटल स्ट्रक्चर डिसिजन आहे यामध्ये आपण काय पाहणार आहोत? इन दिस पर्टिक्युलर टॉपिक वी आर गोइंग टू स्टडी विच कॅपिटल स्ट्रक्चर or how the capital structure should be designed so that it will be more profitable to the company. आपण कॅपिटल जे आवश्यक आहे ते गोळा करण्यासाठी आपल्याला पर्याय उपलब्ध भरपूर आहेत. इक्विटी शेअर्स विकून आपण कॅपिटल गोळा करू शकतो,
preference shares, debentures, bonds, bank loan, etc. etc. There are number of alternatives available. But out of these alternatives, which alternatives should be selected so that it will give more profit? It will be less costly to the company. आपल्याला अशा पद्धतीनं कॅपिटल स्ट्रक्चर डिझाईन करायचं असतं की ज्यामुळे आपला प्रॉफिट जास्तीत जास्त होईल आणि त्याचप्रमाणे आपला खर्च, कॉस्ट म्हणजे खर्च, हा कमीत कमी होईल. हे आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. Okay, now we will see the syllabus of this particular topic. In this particular topic, there are 3 subpoints. The first subpoint is capital structure theories. Okay, there are basically 4 theories. First theory is net income approach. Then second theory is net operating income approach. Third theory is traditional approach, and last theory is Modi-Gilani-Miller approach. These are the 4 approaches, 4 theories relating to the capital structure. In this particular point, we are going to study in detail what are these theories and how the value of the business or how the market value of the business is calculated under these theories. या सब पॉईंटमध्ये आपण या 4 थेरी ज्या आहेत, नेट इन्कम अप्रोच, नेट ऑपरेटिंग इन्कम अप्रोच, ट्रॅडिशनल अप्रोच किंवा मोडी-गिलानी मिलर अप्रोच, या 4ही थेरीचं मीनिंग काय आहे हे पाहणार आहोत. त्याचबरोबर या थेरी अंडर, या अप्रोचेस अंडर एखाद्या कंपनीची व्हॅल्यू कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते हे देखील आपण या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. दिस इज सब पॉईंट नंबर 1. देन सेकंड सब पॉईंट इज टायटल्ड ॲज अ लिव्हरेज, and in this particular subpoint we are going to study the meaning of leverage and the different types of leverage. लिव्हरेज म्हणजे काय, लिव्हरेजचे प्रकार कोणकोणते असतात? बेसिकली देर आर 3 टाइप्स ऑफ लिव्हरेज. फर्स्ट वन इज ऑपरेटिंग लिव्हरेज, सेकंड वन इज फायनान्शियल लिव्हरेज, अँड थर्ड वन इज अ कंबाइंड लिव्हरेज. ओके, दिस इज अ प्रॅक्टिकल पार्ट, अँड वी आर ऑल्सो गोइंग टू स्टडी हाऊ these लिव्हरेजेस आर कॅल्क्युलेटेड. लिव्हरेज म्हणजे काय, लिव्हरेजचे प्रकार कोणकोणते असतात आणि लिव्हरेज कसं कॅल्क्युलेट केलं जातं. ओके, हे आपण या सेकंड सब पॉईंटमध्ये पाहणार आहोत. अँड लास्ट सब पॉईंट, थर्ड सब पॉईंट इज EBIT EPS ॲनालिसिस. नाव क्वेश्चन इज व्हॉट इज EBIT? EBIT मीन्स अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. E फॉर अर्निंग, B फॉर बिफोर, I फॉर इंटरेस्ट अँड T फॉर टॅक्स. अर्निंग्स बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. And EPS stands for earning per share. Okay, in this particular subpoint we are going to study how the EPS is calculated with the help of EBIT. यावरती आपल्याला एक्झाम्पल देखील विचारलं जातं. आपल्याला EBIT दिला असेल, EBIT म्हणजे काय, अर्निंग्स बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. EBIT आपल्याला दिलेला असतो, त्यावरून EPS कसा कॅल्क्युलेट केला जातो, आणि EPS म्हणजेच काय, अर्निंग्स पर शेअर. ओके, आणि EPS कॅल्क्युलेट करून त्याचा डिसिजन मेकिंगमध्ये काय यूज केला जातो हे आपण या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. दिस इज लास्ट सब पॉईंट अँड दिस इज युनिट नंबर 2. Okay, and as I said earlier that this unit number 2 is a practical unit, and a practical problem is asked on the calculation of leverages. Secondly, on EBIT EPS analysis, as well as a practical problem can be asked on the different theories of capital structure. या तिन्ही पॉईंट्सवरती आपल्याला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम हे विचारले जाऊ शकतात. लिव्हरेज कॅल्क्युलेट करण्यावरती प्रॉब्लेम येतो, त्याचबरोबर EBIT EPS ॲनालिसिसवरती प्रॉब्लेम येऊ शकतो, आणि त्याचप्रमाणे ज्या कॅपिटल स्ट्रक्चरच्या थेरीज आहेत त्यावरती सुद्धा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम हा विचारला जातो. दिस इज युनिट नंबर 2. देन दिस इज युनिट नंबर 3. दिस युनिट नंबर 3 इज टायटल्ड ॲज कॉस्ट ऑफ कॅपिटल. ओके, अँड इन दिस पर्टिक्युलर unit we are going to study 4 subpoints. First subpoint is what is the meaning and definition of cost of capital. ओके, या फर्स्ट सब पॉईंटमध्ये आपण कॉस्ट ऑफ कॅपिटलचं मिनिंग काय आणि त्याचे डेफिनेशन्स काय आहेत हे आपण पाहणार आहोत. ओके, मगाशी सांगितल्याप्रमाणे की प्रत्येक कंपनीला जे काही कॅपिटल आवश्यक असतं ते कॅपिटल गोळा करण्यासाठी कंपनीला वेगवेगळे ऑप्शन्स असतात. Every company has number of alternatives for collecting, for raising the capital. A company can issue equity shares, a company can issue preference shares, a company can issue debentures, a company can take loans from the bank, a company can use number of options for collecting the capital. हे जे काही कॅपिटल गोळा केलं जातं हे कॅपिटल काय आपल्याला असं सहज फ्रीमध्ये मिळत नाही. त्यासाठी आपल्याला काहीतरी त्यांना कॉस्ट पेड करावी लागते.
For example, suppose if we take a loan from the bank, then every year, every month we have to pay interest. करेक्ट. सो इंटरेस्ट इज द कॉस्ट फॉर द बँक लोन. आपण जेव्हा बँकेकडून कर्ज काढतो त्यावेळेला आपल्याला त्यांना व्याज द्यावं लागतं. त्यामुळे व्याज जे आपण देतो हे त्या कर्जाचं आपला खर्च आहे. टेक अनदर एक्झाम्पल. सपोज इफ वी इश्यू डिबेंचर्स. आपण जर डिबेंचर्स इश्यू केले असतील तर त्या डिबेंचर्सवरती वर्षाच्या शेवटी आपल्याला त्या डिबेंचर होल्डर्सला इंटरेस्ट पेड करावं लागतं. If we issue preference shares, then we have to pay preference dividend to the preference shareholders at the end of the year. So the company has to pay interest or dividend at the end of the year for using the money of the shareholders, for using the money of the debenture holders, for using the money of the bank. बँकेकडून कर्ज काढलं तर व्याज द्यावं लागतं. डिबेंचर्समधून पैसे गोळा केले तर इंटरेस्ट द्यावं लागतं. तसंच जर शेअर्समधून पैसे गोळा केले तर आपल्याला त्यांना डिव्हिडंड द्यावा लागतो. त्यामुळं आपण जे काही पैसे वापरतो त्याची कॉस्ट ही आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागते की आपण त्यांना किती कॉस्ट देतो आहे. ओके, व्याज देतो आहे, त्यांना डिव्हिडंड देतो आहे, त्याची कॉस्ट किती हे आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. द सेकंड सब पॉईंट इन दिस टॉपिक इज इम्पॉर्टन्स ऑफ कॉस्ट ऑफ कॅपिटल. How important it is to calculate the cost of capital, okay, and how it is beneficial to the company. आपण जे कॉस्ट ऑफ कॅपिटल कॅल्क्युलेट करणार आहोत त्याचा सिग्निफिकन्स काय, त्याचं इम्पॉर्टन्स काय, ते किती फायद्याचं आहे, कोणत्या गोष्टीसाठी त्याचा फायदा होतो हे आपण या सेकंड सब पॉईंटमध्ये पाहणार आहोत. देन आफ्टर दॅट द थर्ड सब पॉईंट इज टाईप्स ऑफ कॉस्ट. ओके, जे आपण कॉस्ट कॅल्क्युलेट करतो, खर्च कॅल्क्युलेट करतो त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. फॉर एक्झाम्पल मार्केट कॉस्ट, स्पॉट कॉस्ट, average cost, historical cost, estimated cost, etc. etc. There are different types of cost, and generally a short note is asked on this particular subpoint on the point types of cost. यावरती नॉर्मली शॉर्ट नोट विचारले जाते, प्लस ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स देखील या टाईप्स ऑफ कॉस्टवरती विचारले जाऊ शकतात. कारण कॉस्टचे प्रकार हे भरपूर आहेत आणि त्यावरती आपल्याला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स हे विचारले जाऊ शकतात. दिस इज पॉईंट नंबर 3. अँड लास्ट सब पॉईंट इज मेजरमेंट ऑफ कॉस्ट ऑफ कॅपिटल. ओके, इन दिस पर्टिक्युलर सब पॉईंट वी आर गोइंग टू स्टडी हाऊ द कॉस्ट ऑफ कॅपिटल इज मेजर्ड. कॉस्ट ऑफ कॅपिटल मग ते कॉस्ट ऑफ डेप्ट, डेप्ट म्हणजे कर्ज असेल, कॉस्ट ऑफ प्रेफरन्स शेअर, वी नो द प्रेफरन्स शेअर, कॉस्ट ऑफ इक्विटी, इक्विटी मीन्स इक्विटी शेअर, cost of retained earning, retained earning means reserve, and weighted average cost. How these different types of costs are calculated that we are going to see in this particular sub point. Okay, equity shares ची कॉस्ट कशी कॅल्क्युलेट केली जाते, प्रेफरन्स शेअरची कॉस्ट कशी कॅल्क्युलेट केली जाते, डिबेंचर म्हणजेच डेप्टची कॉस्ट कशी कॅल्क्युलेट केली जाते, रिझर्वची कॉस्ट कशी कॅल्क्युलेट केली जाते, दॅट वी आर गोइंग टू सी इन दिस पर्टिक्युलर सब पॉइंट. Okay, this is subpoint number 4. This is the syllabus of unit number 3, and a practical problem is asked on the last subpoint, that is measurement of cost of capital. आपल्याला एकतर कॉस्ट ऑफ डिबेंचर असेल, कॉस्ट ऑफ प्रेफरन्स शेअर असेल, कॉस्ट ऑफ इक्विटी असेल किंवा ओव्हरऑल कॉस्ट असेल, वेटेड ॲव्हरेज कॉस्ट असेल, यावरती प्रॅक्टिकल क्वेश्चन, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम हा विचारला जातो. दिस इज युनिट नंबर 3. देन लास्ट युनिट ऑफ आवर सिलेबस इज titled as capital budgeting. Okay, this is unit number 4, and in this unit we are going to study what is the meaning of capital budgeting and what are the different techniques of capital budgeting. Okay, now question is what is capital budgeting. capital budgeting म्हणजे काय, आणि त्यानंतर आपण या टॉपिकमध्ये टेक्निक्स ऑफ कॅपिटल बजेटिंग. ओके, जनरली टेक अ व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. सपोज इफ वी हॅव टू परचेस एनी मोबाईल फोन, देन we make comparison of different alternatives, different models available in the market. जर समजा आपल्याला एखादा मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आपण मोबाईल फोन खरेदी करण्यापूर्वी जे काही मार्केटमध्ये अवेलेबल फोन्स आहेत याचा कंपॅरेटिव्ह स्टडी करतो. अँड आफ्टर डुईंग द कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ ऑल मोबाईल फोन्स अवेलेबल, वी सिलेक्ट अ पर्टिक्युलर मोबाईल फोन विच सूट्स टू आवर नीड्स. त्या अवेलेबल फोन्सपैकी जो आपल्याला जास्त बेनिफिशियल आहे, आपल्या गरजेला पुरेसा आहे, तो आपण मोबाईल फोन हा निवडत असतो. लाईकवाईज इन द बिझनेस ऑल्सो, whenever a business has to purchase any asset, then there are number of options available in the market.
एखादी मशिनरी खरेदी करायची असेल तर एका प्रकारच्या 10 कंपनीच्या मशिनरीज मार्केटमध्ये अवेलेबल असतात. मग यापैकी कोणती मशिनरी, कोणती असेट आपण परचेस केली पाहिजे, विच असेट शुड बी परचेस्ड सो दॅट इट विल बी मोर बेनिफिशियल टू द कंपनी. जे काही आपल्याला 8-10 ऑप्शन्स असतील त्यापैकी कोणता पर्याय आपण निवडला पाहिजे, त्यासाठी ह्या कॅपिटल बजेटिंगच्या मेथड्स आहेत. मग त्यामध्ये आपण एकतर पेबॅक पिरियड मेथड पाहणार आहोत. सेकंड मेथड इज अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न. थर्ड मेथड इज नेट प्रेझेंट व्हॅल्यू मेथड. अँड फोर्थ मेथड इज इंटरनल रेट ऑफ रिटर्न. Okay, these are the different methods which are used for deciding about the investment decision. आपल्याला जेव्हा इन्व्हेस्टमेंट करायची असते, एखादी असेट परचेस करायची असते, ओके, कॅपिटल बजेटिंग, असेट खरेदी करण्याशी रिलेटेड डिसिजन घ्यायचा असतो, त्यावेळेला या मेथडचा वापर करून आपण एखादा डिसिजन हा घेत असतो. सो इन दिस पर्टिक्युलर टॉपिक वी आर गोइंग टू स्टडी व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॅपिटल बजेटिंग अँड व्हॉट आर द डिफरंट टेक्निक्स ऑफ कॅपिटल बजेटिंग. Okay, this is the syllabus of unit number 4, and as I said earlier, this topic is also a practical topic. Okay, this is the syllabus of unit number 4. Okay, these are the 4 units for our syllabus. The first unit is theoretical one, second unit capital structure decision, third unit cost of capital, and last unit, that is capital budgeting. The last 3 units are practical units. Okay, this is the syllabus of this particular subject. Now these are the reference books. Okay, all the 4 topics of our syllabus are covered in these different reference books. जे आपल्या सिलेबसमध्ये एकूण 4 टॉपिक्स आहेत, या सर्व टॉपिक्स या रेफरन्स बुक्समध्ये आहेत. पहिलं बुक आहे इंट्रोडक्शन टू फायनान्शियल मॅनेजमेंट. द ऑथर इज I.M. पांडे. सेकंड बुक इज फायनान्शियल मॅनेजमेंट रिटन बाय प्रसन्न अँड चंद्रा. थर्ड बुक इज titled as Financial Management written by Khan and Jain. Fourth book is Financial Management of Ravi Kishore. Next book is Financial Management written by P.V. Kulkarni. These are the remaining reference books, and certain websites are also mentioned over here. Okay, first website is www.ici.org. Second one is ICSI.org. Okay, and third website is www.accountingcapital.com. Okay, you can get the contents of all the 4 subjects on this website also. Okay, आपले जे एकूण 4 युनिट्स आहेत, 4 टॉपिक्स आहेत, त्याचे जे कंटेंट्स आहेत ते तुम्हाला या वेबसाईटवरती सुद्धा मिळू शकतात. दीज आर द रेफरन्स बुक्स अँड रेफरन्स वेबसाईट्स. Now the last part, that is the nature of question paper. Okay, we know that we have a 60 marks for semester end examination and 40 marks for internal evaluation. ओके, एकूण आपला जे काही 100 मार्कचा पेपर असतो त्यापैकी 60 मार्कच्या सेमिस्टर एंड एक्झाम होते आणि 40 मार्क हे इंटरनलसाठी असतात. जे 60 मार्कचा पेपर आहे त्याचं नेचर ऑफ क्वेश्चन पेपर पहा. रीड द फर्स्ट इन्स्ट्रक्शन. फर्स्ट इन्स्ट्रक्शन आहे क्वेश्चन नंबर 1, 2 अँड 3 आर कंपल्सरी. फर्स्ट 3 क्वेश्चन्स आर कंपल्सरी. मग पहिला क्वेश्चन काय बघा. फर्स्ट क्वेश्चन इज ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ 12 मार्क्स. पहिला क्वेश्चन 12 मार्क्सचा आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप. त्यामध्ये 3 सब पार्ट्स आहेत. फर्स्ट सब पार्ट इज ए, choose the correct alternative, means MCQ question of 4 marks. B, alternative is fill in the blanks of 4 marks. And C, true or false of 4 marks. ओके, असे एकूण तिन्ही मिळून हा पहिला क्वेश्चन जो आहे तो 12 मार्क्सचा आहे, ऑब्जेक्टिव्ह, आणि हा कंपल्सरी आहे. देन सेकंड क्वेश्चन इज राईट शॉर्ट नोट्स इन टू ब्रॅकेट एनी 2 आउट ऑफ 3. It means you will be given 3 short notes, out of which you have to write only 2, and total marks इज 12. टोटल मार्क्स किती आहेत त्यासाठी तर 12, म्हणजे एक शॉर्ट नोट ही 6 मार्कची असेल. दिस इज क्वेश्चन नंबर 2 अँड इट इज ऑल्सो अ कंपल्सरी क्वेश्चन. देन द लास्ट क्वेश्चन इज केस स्टडी, अँड केस स्टडी इज फॉर 12 मार्क्स. 12 मार्कासाठी केस स्टडी आहे आणि हे तिन्ही प्रश्न, फर्स्ट क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन short notes, and third question case study, these 3 questions are compulsory as per instruction number 1. Then read the second instruction. As per second instruction, attempt any 2 questions from question number 4 to 6. बघा, क्वेश्चन नंबर 4 to 6 काय आहेत. क्वेश्चन नंबर 4 इज प्रॅक्टिकल प्रॉब्लेम ऑफ 12 मार्क्स. क्वेश्चन नंबर 5 इज ऑल्सो प्रॅक्टिकल प्रॉब्लेम ऑफ 12 मार्क्स, अँड क्वेश्चन नंबर 6 इज ऑल्सो अ प्रॅक्टिकल प्रॉब्लेम ऑफ 12 मार्क्स. इट मीन्स लास्ट 3 questions, question number 4, question number 5, question number 6, these last 3 questions are based on practical problems. Each problems carries 12 marks, and out of these 3 problems you have to solve only 2 problems.
3 प्रॉब्लेम जे आहेत 12-12 मार्काचे, त्यापैकी तुम्हाला फक्त 2 प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. ओके, दिस इज द नेचर ऑफ क्वेश्चन पेपर. जो काय आपला 60 मार्कचा पेपर आहे, त्या 60 मार्काचं हे बायफर्केशन आहे, हा नेचर ऑफ क्वेश्चन पेपर आहे. नाव द लास्ट पार्ट, पासिंग क्रायटेरिया. इट इज सेम फॉर ऑल द सब्जेक्ट्स इन सेमिस्टर एंड एक्झामिनेशन ऑफ 60 मार्क्स. जे काय आपली सेमिस्टर एंड एक्झाम होते 60 मार्काची, त्यामध्ये फॉर पासिंग यू नीड टू स्कोर मिनिमम 24 मार्क्स फॉर पासिंग. दिस इज फर्स्ट. इन इंटरनल इव्हॅल्युएशन, टोटल मार्क्स ऑफ इंटरनल इव्हॅल्युएशन इज 40. इंटरनलसाठी एकूण मार्क्स किती आहेत तर 40. त्यापैकी आउट ऑफ 40 मार्क्स यू हॅव टू स्कोर मिनिमम 16 मार्क्स. त्यासाठी पासिंगसाठी मिनिमम मार्क किती लागतात तर 16 मार्क्स लागतात. असं एकूण आपलं 100 मार्कचा हा सब्जेक्ट आहे आणि त्यापैकी मिनिमम यू नीड टू स्कोर 40 मार्क्स फॉर पासिंग. So that's it with today's lecture. In today's lecture, we discussed the syllabus, all the 4 units. After that, we discussed the reference books, and at the end, just we have seen the nature of question paper and passing criteria. So that's it with today's lecture. In the next lecture, we will start with the unit number 1. Okay, you should write down this syllabus and nature of question paper in your notebook. So thank you very much.